महायुती प्रचंड बहुमताने सत्तेत आली. आता 5 वर्ष राज्याला गतिमान सरकार देणं, विविध क्षेत्रात महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणणं आणि दुष्काळमुक्त राज्याची उभारणी हेच माझं लक्ष असेल. मी बदल्याचे राजकारण करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. लोकमतचे सहयोगी संपादक यदू जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी आपला पुढचा ॲक्शन प्लॅन काय असेल ते सांगितलंय. मुख्यमंत्री म्हणून आपलं व्हिजन, मिशन काय असेल हे स्पष्ट करतानाच फडणवीस यांनी आजचं महाराष्ट्राचं राजकारण गढूळ झालं याबद्दल खंतही व्यक्त केली आहे. राजकारणाचा दर्जा सुधारण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं ते म्हणालेत. गेल्या 2.5-3 वर्षात अनेक बरे वाईट अनुभव आले, पातळी सोडून झालेली टीकाही सहन करावी लागली, पण आता राज्याचा प्रमुख म्हणून काम करताना ते विसरत काम करण्याचीच माझी भावना असेल, असंही ते म्हणालेत. जाणून घेऊया त्यांची संपूर्ण मुलाखत. 2022 मध्ये सत्तांतर झालं तेव्हा विधानसभेत आपण म्हणाले होते, आपल्यावर टोकाची टीका केली, आपली बदनामी केली होती, त्याचा आपण बदला घेणार, त्यांना माफ केलं, हाच आपला बदला. आता यावेळीही आपली भरपूर बदनामी केली गेली, आता आपली प्रतिक्रिया काय? या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे, त्यांना मी पुन्हा माफ केलं, हाच माझा बदला. मी स्वल्प काय अन दीर्घ काय, मी कोणताही द्वेषी कधीही नव्हतो. आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी काही नेत्यांनी माझी खलनायकी प्रतिमा तयार करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. एक सांगू, महायुतीवर, भाजपवर आणि माझ्यावर जनतेनं मोठा विश्वास विधानसभा निवडणुकीत टाकला आणि परस्पर सडेतोड उत्तर दिलंय. पुढचा प्रश्न होता, यावेळी विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या विधानसभेत फारच कमी आहे, बहुमतातलं सरकार विरोधकांचा आवाज दाबेल असा आरोप होतोय, आपलं मत काय? त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की आम्ही कोणाचाही आवाज दाबणार नाही. विरोधकांची संख्या कमी आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष अजिबात करणार नाही. संख्येने कमी असले तरी ते देखील लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे प्रश्न मांडण्याची पुरेपूर संधी त्यांना दिली जाईल. आघाडी, महाविकास आघाडीने अनेकदा विरोधकांचा आवाज दाबलाय, आम्ही त्या विरोधात संघर्ष केलाय. आता आम्ही सत्तेत आल्यावर त्यांचा आवाज दाबायचा हे मला मान्य नाही. पुढचा प्रश्न, राज्याला आर्थिक शिस्तीची गरज आहे असं आपल्याला वाटतं का? नेमकं काय करायला हवं असं वाटतं? त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की राज्याला आर्थिक शिस्तीची नक्कीच गरज आहे. त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आणि अल्पकालीन उपाययोजना अशा दोन्ही पातळ्यांवर काम करावं लागेल. आर्थिक शिस्त म्हणजे लोकाभिमुख योजनांना कात्री लावणं असा अर्थ नाही. त्या सुरू ठेवण्याबरोबरच राज्याचं उत्पन्न वाढणं, औद्योगिक गुंतवणुकीसह विविध क्षेत्रात राज्य अव्वल स्थानी ठेवणं हे महत्त्वाचं आहे. खर्च उत्पन्नाचं अचूक भान ठेवत आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे. पुढचा प्रश्न, आपण 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झालात तेव्हा जलयुक्त शिवार, सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांची कामं विहित वेळेत पूर्ण झालीच पाहिजेत यासाठीचा सेवा हमी कायदा यावर आपला फोकस होता. यावेळी आपलं सर्वोच्च प्राधान्य कशाला असेल? त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना आणलेल्या योजना, राबवलेले कार्यक्रम पुढे नेतानाच महायुती सरकारच्या लोकाभिमुख योजनांना गती देण्यावर माझा भर असेल. मुख्यमंत्री म्हणून माझं मिशन हे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं असेल. विविध समाजांसाठी महामंडळं आम्ही आचारसंहितेपूर्वी जाहीर केली होती, आता त्यांची उभारणी आणि त्यांच्या माध्यमातून विविध समाज घटकांना न्याय हे माझं लक्ष असेल. पुढे दुष्काळमुक्त महाराष्ट्राची आपली संकल्पना नेमकी कशी आहे हा प्रश्न त्यांना विचारला गेला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड हा 87,000 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातली 10 लाख एकर जमीन सिंचनाखाली आणली जाईल. मराठवाड्यात 13,000 कोटी रुपये खर्चाच्या 7 सिंचन प्रकल्पांची उभारणी, पश्चिम वाहिनी वैतरणा आणि उल्हास उपखोऱ्यातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवणार. दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड हा 13,500 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प उभारणार. नार पार गिरणा नदीजोड या 7,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची उभारणी करणार. दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड या
2213 कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रकल्पाची उभारणी करणार. पश्चिम महाराष्ट्रातल्या 25,000 कोटी रुपये खर्चाच्या सिंचन प्रकल्पाची उभारणी हे पुढल्या काळातलं मिशन असेल. शेती उद्योगांना पाणी आणि पिण्याचं मुबलक पाणी याद्वारे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करायचा आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढचा प्रश्न, निवडणूक प्रचार काळात आपण अनेक आश्वासनं दिली आहेत, त्यांची पूर्तता करणार का? त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की दिलेली आश्वासनं पूर्ण करणं याला माझं प्राधान्य असेल. 3 पक्षांची समिती त्यासाठी असेल आणि आश्वासनांच्या पूर्ततेचा सातत्याने आढावा घेतला जाईल, असं आम्ही आधीच जाहीर केलंय. पुढे शेवटचा प्रश्न होता की गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर पार घसरलाय. एकमेकांवर इतक्या खालच्या पातळीचे आरोप कधीही झाले नव्हते. एक संवेदनशील राजकारणी म्हणून आपण याकडे कसं पाहता आणि हे सगळं बदलायला हवं असं आपल्याला वाटतं का? त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणाला अतिशय वैभवशाली परंपरा आहे. तिची पुनर्स्थापना झालीच पाहिजे असं माझं मत आहे आणि त्यासाठी पुढील काळात मी नक्कीच पुढाकार घेईन. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. जे घेणार नाहीत त्यांना जनताच त्यांची जागा दाखवेल. देवेंद्र फडणवीसांच्या या मुलाखतीवर आपलं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.